सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत प्राध्यापिका सौ मीना आंबेकर लिखित कोलाज समृद्ध विचारांचा हे पुस्तक. आणि आजची यातली शेवटची कडी जे GPS, बरोबर, तेच जे आपण नेहमी वापरतो जेव्हा आपल्याला पत्ता माहीत नसतो. तर बघूया कसं आहे हे GPS. यावर्षी निसर्गरम्य गोव्याला आम्ही आमचीच कार घेऊन स्वतःच चालवत पुण्याहून जाण्याचं ठरवलं. आमच्या वयात हे धाडसच होतं. प्रवास तर छान झालाच, पण आम्ही ठरलेल्या वेळेच्या 1 तास आधीच पोहोचलो. याचं कारण म्हणजे आमच्याबरोबर असलेला मोबाईलमधला GPS. प्रवासामध्ये अनेक वेळा झालेली वाहतूक कोंडी आणि पोलादपूर गावाजवळ आधीच झालेला अपघात, त्यामुळे नव्यानं झालेली एकेरी वाहतूक, या सर्व अडचणींवर मात करत आमच्या सच्च्या मार्गदर्शकाने आम्हाला सुखरूप पोहोचवलं. या सर्व अडचणींची पूर्वसूचना मिळत गेल्यामुळे आणि दुसरे मार्ग उपलब्ध करून दिल्यामुळे हे शक्य झालं. हा GPS आणि त्याच्या नवीन तंत्रज्ञानाचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. मी मनापासून त्याचे आभार मानले. याच वेळी माझ्या मनात विचार घोळू लागले की प्रवास सुखकारक आणि वेळेत होण्यासाठी मिळणारा उत्तम मार्गदर्शक आपल्या जीवनात का मिळू नये. जीवनातली ध्येय गाठण्यासाठी, यश मिळवण्यासाठी, महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्याला अनेक समस्या येतात. त्यामुळे तीव्र नकारात्मक भावना, त्यावेळी येणारा राग, चिंता, त्यावेळी होणारा मनाचा गोंधळ आपण नेहमीच अनुभवतो. बऱ्याच वेळा आपण चुकीचं वागू लागतो, चुकीचे निर्णय घेतो, लोकांना दुखवून दुरावतो देखील. आपल्यावर येणाऱ्या संकटांवर मात कशी करायची आणि यातून मार्ग दाखवणारा एखादा मार्गदर्शक का असू नये, हा प्रश्न मला सारखा सतावीत राहिला. हा मार्गदर्शक कोण असेल, मी मनात सारखेच विचारू लागले. आणि याचं उत्तर मी पुण्याला परतल्यावरच मिळालं. हो, असा मार्गदर्शक आपल्या सर्वांच्या अगदी जवळच आहे, अगदी खूप खूप जवळ, आपल्या मनातच. एक सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ आपल्या एका भाषणात बोलत होते. आपल्या जीवनात कधीकधी आपण कधीच कल्पनाही न केलेली परिस्थिती ओढवते आणि ती यशस्वीपणे हाताळण्यासाठी आपल्याला आपल्या मनातील आंतरिक शक्ती मार्ग दाखवते. मानसशास्त्राच्या भाषेत यालाच इनर ॲडवायझर असं म्हणतात. सिग्मंड फ्रॉइड या शास्त्रज्ञानं या शक्तीला अंतर्मन असं नाव दिलेलं आहे. आपल्याला मुख्यत्वे 2 मने असतात, बाह्यमन आणि अंतर्मन. आपण जे रोज आपलं काम करीत असतो ते बाह्यमन. आपल्या कार्याचं नियंत्रण करण्याचं काम अंतर्मन करीत असतं. उदाहरणार्थ, मोठ्या बोटीचं पूर्ण नियंत्रण बोटीच्या तळाशी असलेल्या नियंत्रण कक्षातून होत असतं. त्याला म्हणजे चालकाला बोट कुठे चालली आहे हे कळत नसतं. तो सर्वात वरच्या डेकवर उभ्या असलेल्या कॅप्टनच्या सूचनेनुसार बोट कुठे आणि किती वळवायची, वेग किती ठेवायचा, या सूचनांचं पालन करीत असतो. बोटीचा कॅप्टन म्हणजे आपले बाह्यमन आणि बोटीच्या नियंत्रण कक्षातला चालक म्हणजे आपलं अंतर्मन. आपण रोजचे व्यवहार करतो ते बाह्यमनाने, पण एखाद्या वेळेस आपल्याला खूप लवकर उठायचं असतं, तेव्हा आपण गजर लावून झोपतो. पण अशा वेळी आपल्याला गजर होण्याच्या आधीच जाग येते. हा असतो अंतर्मनाचा संदेश. कम्प्युटरला आपण बाहेरून कमांड देतो ते असते बाह्यमन, आणि आज जे काही प्रोग्रॅमिंग होत असतं, जे काय प्रोसेसिंग होत असतं ते अंतर्मन. दैनंदिन जीवनात आपल्याला अंतर्मनाची जाणीव नसते. व्याख्याते सांगत होते, आपण झोपेत असतो तेव्हा आपलं बहिर्मनही झोपलेलं असतं, पण अंतर्मन मात्र अखंड जागं असतं. ते जागृत असल्यामुळे आपली इच्छा असो किंवा नसो, आपल्या मनात येणारे विचार, आपल्या भावना हे अंतर्मन सतत टिपत असतं. तसेच या अंतर्मनात आपल्या बालपणातले संस्कार, नकारात्मक विचार हेही साचलेले असतात. आणि तेच जर साचलेले असतील तर ते प्रथम बाजूला सारावे लागतात. तेव्हाच नव्या सकारात्मक विचारांना अंतर्मनात प्रवेश मिळू शकतो.
आपण जर चांगल्या विचारांचंच प्रोग्रॅमिंग केलं, म्हणजेच बहिर्मनाने चांगलेच विचार अंतर्मनावर बिंबवले, तर अंतर्मन तसंच वागतं. आज अशी अनेक उदाहरणं आहेत की ज्यात अंतर्मनाला सूचना देऊन त्याच्या अमर्याद शक्तीचा वापर करून कॅन्सरसारख्या असाध्य आजारावर मात केली गेली आहे. जागतिक विक्रम करणारे काही खेळाडू, तसेच कुठलाही सराव नसताना विमानातून पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावर दक्षिण ध्रुवावर उडी मारण्याचे शीतल महाजन या मुलीचे अचाट साहस, या गोष्टी अंतर्मनावर बिंबवून म्हणजेच इच्छाशक्तीच्या जोरावरच केल्या जातात. यालाच विल पॉवर असंही म्हटलं जातं. अंतर्मनात जे पेरलं जातं तेच उगवतं. अरे बापरे, आपल्या मनात एवढी प्रचंड शक्ती आहे आणि त्याची आपल्याला थोडीसुद्धा कल्पना नाही. मी चाटच पडले. आणि शक्ती मिळवायची तरी कशी? हिच्याकडे जाण्याचा GPS कुठला? मीच प्रश्न विचारला. आपण जेव्हा कारने प्रवासासाठी निघतो त्यावेळी वाट दाखवायला GPS आपल्या मोबाईलमध्येच असतो. पण आयुष्याच्या प्रवासात मात्र आपल्याला बहिर्मनाकडून GPSचं हे काम करून घ्यायचं आहे, आणि तेही अत्यंत कुशलतेने. व्याख्याते सांगू लागले. आपला मनाशी म्हणजे स्वतःशीच आपण बोलायचं आहे, पण भलतंच काही बोलायचं नाही. नकारात्मक अथवा दुःखीही बोलायचं नाही, तर अभ्यास करून ठरवून अगदी नेमकंच बोलायचं. यालाच स्वयंसूचना किंवा आत्मसूचना असं म्हणतात. छोट्याशा प्रवासातही जसे नियमांचे पालन करावे लागते, तसेच येथेही काही महत्त्वाचे नियम पाळावे लागतात. या सूचना कशा द्यायच्या? एकानं प्रश्न विचारला. या अंतर्मनाची अमर्याद शक्ती आपल्या हितासाठी, उत्कर्षासाठी कशी वापरायची, आणि तसेच ही शक्ती विरुद्ध दिशेनेही वापरली जाऊ नये यासाठी काळजी कशी घ्यायची, हेच मी तुम्हाला सांगणार आहे. आपण प्रवासाला जाताना आपल्या GPSला डेस्टिनेशन म्हणजे जाण्याच्या गावाचं नाव देतो. तसेच GPSला आयुष्याचे डेस्टिनेशन म्हणजे आपलं ध्येय, इच्छा, महत्त्वाकांक्षा हे सांगायचं. उदाहरणार्थ, मला डॉक्टर व्हायचं आहे. त्यासाठी कोणतं डॉक्टर व्हायचं आहे, किती वर्षात व्हायचं आहे, या सकारात्मक आत्मसूचना द्यायच्या. आणि मला 12वीच्या परीक्षेत उत्तम यश मिळवायचं आहे, त्यासाठी मला 98% गुण मिळणार आहेत, त्यासाठी मी रोज नियमित अमुक इतके तास अभ्यास करतो, माझी स्मरणशक्ती उत्तम आहे, शिक्षक आणि पालक हे मला सतत प्रोत्साहित करतात, म्हणून या 2024 साली मला 98% मार्क मिळणार आहेतच. याशिवाय कुणाला तरी आपल्या तब्येतीबद्दल स्वयंसूचना द्यायच्या आहेत. उदाहरणार्थ, मी नियमित अभ्यास करतोच, पण त्याच्याबरोबर व्यायाम करत आहे, आहार चांगला घेत आहे, योग्य ते औषध पाणीही करत आहे, त्यामुळे माझी तब्येत प्रत्येक दिवशी अधिकाधिक सुधारत आहे आणि मी आता पूर्ण निरोगी झालो आहे. कधीकधी आपल्याला एकसारखी काळजी वाटत राहते, त्यासाठी मी आशावादी आहे. नेहमी सकारात्मक वृत्ती ठेवतो. परिस्थिती सतत बदलत असते. संकटातून काही ना काही मार्ग निश्चित निघतो. काळजी करण्यापेक्षा मी काळजी घेईन, अशा प्रकारच्या स्वयंसूचना देता येतील. वरील सर्व सूचना अधिक परिणामकारक होण्यासाठी त्या सर्व स्वयंसूचनांचे मनासमोर काल्पनिक चित्र उभं केल्यास आपलं अंतर्मन त्या अधिक चांगल्या प्रकारे स्वीकारतं. उदाहरणार्थ, मी डॉक्टर झालो आहे, डॉक्टरचा पोशाख घालून सुंदर केबिनमध्ये बसलो आहे, असं चित्र पाहणं. या आत्मसूचना कधी करायच्या आणि किती वेळा करायच्या? या दिवसातून निदान 2दा तरी सूचना करायच्या, आणि प्रत्येक वेळी त्या सूचना 3 ते 5 वेळा म्हटल्या गेल्या पाहिजेत. चांगली वेळ म्हणजे ज्यावेळी, अर्थात सकाळी किंवा रात्री शांत वातावरणात लक्ष केंद्रित करून मनापासून आणि विश्वासाने या सूचना करणं महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट आहे, या स्वयंसूचनांची जितकी उजळणी होईल, म्हणजेच जितक्या जास्त वेळा म्हटल्या जातील तितक्या त्या अधिकाधिक उपयोगी पडतील. म्हणजे
थोडक्यात काय तर आपल्या जवळच असलेला हा जादूचा खजिना आणि इतक्या साध्या सरळ सोप्या मार्गाने मिळवला जातो तरी लोक तो का वापरत नाहीत असा मला प्रश्न पडला. अंतर्मनाची शक्ती ही मानसशास्त्राची एक संकल्पना आहे, सिद्धांत आहे. लोकांचे एकतर याबद्दलचं अज्ञान आहे आणि त्यामुळे प्रयत्नही कमी आहेत. हे अमूल्य भाषण मला नुसतंच अपूर्व समाधान नाही तर आपल्या कल्पवृक्षाकडे घेऊन जाणारा एक तेजस्वी GPS देऊन गेला. मंडळी, आहे ना आपल्या ही जी मानसशास्त्राच्या दृष्टीने आपली जी इच्छाशक्ती आहे ती किती पॉवरफुल आहे. तर आपणही अशा इच्छाशक्तीचा आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःच्या उत्कर्षासाठी वापर करून घेऊया आणि आपलं जीवन अधिकाधिक समृद्ध कसं होईल याचा विचार करूया. तर उद्या एखाद्या नवीन पुस्तकासह